तुझ्या समोरच असते. काय चाललंय? अरे काल लाईट केली त्यात लाल साडी होती. पाहिजेलाय तुला? होय आई मला शपथ. लाल दे ग. नाही म्हटले स्टॉक गेला तो. मी म्हटलं आता प्रत्येक वेळेला असं करतो म्हणजे तुझा सगळा स्टॉक जातोय. मला ही साडी पाहिजे. मग द्यायलाच पाहिजे. आणि का ग? मला म्हणजे तुमचं दुकान भरलंय. हसतीस काय? असं काय करतो तुला ते? काय करायलास? हे पकोड करायचं म्हटलं काल आणि गेली आता मलाच करायला पाहिजे. काय करायचं काय करायचं सांग. या दोन कुठं पकोड मग नवऱ्याला लागते. चपात्या त्या नातू जाणार चपात्याकडे लाटून दिलो. उपाशी जाते पोरं मग तुझीस कोण एकमेव व्यक्ती ही आहे घरात आधारस्तंभ सगळ्यांचा. काय सगळं त्याच्याकडून लेकाची काळजी करत्या, नातवाची करत्या, जानूला विणी घालून देत्या. आज जानूच्या शाळेतल्या बायका म्हणतात आजी एवढी कसली फॅशनेबल आहे. विणी वेगवेगळ्या प्रकारची घालत्या. काय सांगतेस? मग त्यांना माहित नाही अजून. हे ना ते जानू मला सांगते त्या मला म्हणते आजी तुम्ही खाईत बसल्या भाई. काय खाईत बसल्यास ग? ऐको कोण रुसलं? किती पसारा केला ह्यो? जरा तर आई स्वच्छता ठेवत जा. मी येतोय आजी म्हातारी बाई येते काय रे सगळं करायला. हा हे तुझ्या बायकोला करायचं. जरा आराम लागतो तिला. होय आणि म्हातारी बाई बसते इथे काम करत. हा आराम लागते. बरं बायकोची काळजी करतोस की डोंगऱ्या. हा ओके काय माणसानं करायचं ते आहे श्वास काम कर. ते कुठे ठेव. माझा तर नवरा लागणार कुठं करणार ते. काय तू जरा खाऊन बोल चव आई केलेलं. आणि नंबर बदललेला मला सांगायचं. मी यो नंबर बदललाय. कुठं बदललोय? हर्षानं मला म्हटलं आजी पप्पा नंबर बदललाय बाबानं. नाही. आणि ते 99-21-94. अगं तो बंद पडला नाही फोन परत. बंद पडला तर मला सांगायचं बंद पडला आहे दुसऱ्या नंबरवर फोन कर. हा कुठे गेलाय? 11 वाजलं 11:30 वाजलं. आम्ही काळजी करत बसायचं तिथं बसायचो दिवसभर बसायचं. मी हाय म्हणूनच या घरात काय होत नाही. दिवसभर बसलेलं असतोय. बसतीस कशाला? जरा काम कर ना. काय कुठे काम कर. काय स्वच्छ करत बसले नव्हते तुझ्या बायकोनं काम केलेलं.